फक्त नाही म्हटल्याची शिक्षा मृत्यू असू शकते का? 21 वर्षाच्या एका निष्पाप तरुणीला दिवसाढवळ्या बस स्थानकात संपवलं गेलं, फक्त तिने एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ही भयंकर घटना 16 जुलै 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास कर्नाटकच्या बंटवाल येथील KSRTC बस स्थानकावर घडली. मृत तरुणीचे नाव लावण्य होते. तिचे वय अवघे 21 वर्ष होते. पन्ने कल्लाडका येथील एका खासगी नर्सिंग होम मध्ये नर्स म्हणून काम करत होती. नेहमीप्रमाणे 16 जुलैच्या संध्याकाळीही ती तिची ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी बस स्थानकावर आली होती. बस स्थानकावर नेहमीसारखीच गर्दी होती. लोक आपापल्या बसची वाट पाहत होते. पण त्याच वेळी तिथे एक असा तरुण पोहोचला ज्याच्या डोक्यात खुनाचे भूत होते. आरोपीने लावण्याला बस स्थानकावर एकटे पाहिले आणि काहीही विचार न करता तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. बस स्थानकावरील लोकांना काही समजण्याच्या आतच आरोपीने लावण्याला रक्ताच्या धारोळ्यात पाडले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे बस स्थानकावर एकच खळबळ उडाली. लोकांची पळापळ झाली आणि एकच चीखपुकार सुरू झाली. गंभीर जखमी झालेल्या लावण्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखमा इतक्या खोल होत्या की डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही लावण्याचा जीव वाचू शकला नाही. तिने तिथेच अखेरचा श्वास घेतला. आता प्रश्न असा येतो की या क्रूर हत्याकांडाच्या मागे कोण होते? पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की आरोपीचे नाव चेतन असून त्याचे वय 22 वर्ष आहे. तो लावण्याचा दूरचा नातेवाईकच लागत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडले आहे. चेतन बऱ्याच काळापासून लावण्याच्या मागे लागला होता आणि तिच्यावर लग्न करण्यासाठीही किंवा प्रेम करण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र लावण्याने त्याच्या या एकतर्फी प्रेमाला आणि दबावाला स्पष्टपणे नकार दिला. याच नकाराचा बदला घेण्यासाठी चेतनने हा भयानक कट रचला आणि सर्वांसमक्ष तिचा जीव घेतला. घटनेनंतर आरोपी चेतन घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली. जेव्हा चेतनला समजले की आपण पोलिसांच्या तावडीतून वाचू शकत नाही, तेव्हा त्याने अटक टाळण्यासाठी उंदराचे औषध प्राशन केले. मात्र पोलिसांनी चपळाई दाखवत त्याला शोधून काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बंटवाल शहर पोलीस या प्रकरणात प्रत्येक बाजूनी अतिशय बारकाईने तपास करत आहेत. तर मित्रांनो, एकतर्फी प्रेमापोटी अशा प्रकारे एखाद्या निष्पाप मुलीचे आयुष्य हिरावून घेणे कितपत योग्य आहे? अशा घटनांना आळा घालण्यासाठी आपल्या समाजाने आणि कायद्याने आणखी किती कडक पावले उचलण्याची गरज आहे? या संपूर्ण घटनेवर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लावण्याला न्याय मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.